लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमधून पुण्याच्या दिशेनं जाण्याच्या तयारीत असलेल्या 2 बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय. नाशिक रोड बस स्थानक परिसरामध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. दोघांकडेही भारतात प्रवेश करण्यासाठी आवश्यक वैध प्रवासी कागदपत्रे नसल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडून अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध सुरू असतानाच पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. एक पुरुष आणि एक महिला बांगलादेशी नागरिक भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करून नाशिक रोड बस स्थानकातून पुण्याला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेनं नाशिक रोड बस स्थानक परिसरात सापळा रचला. पोलिसांच्या पथकानं बस स्थानकातील पोलीस चौकीजवळ संशयितांवर नजर ठेवली. त्यावेळी मोहम्मद साकिब मुल्ला वय वर्ष 22 आणि त्याच्यासोबत असलेली नाहिदा बादशाह मुल्ला वय वर्ष 21 हे दोघे पोलिसांच्या हाती लागलेत. दोघेही बांगलादेशातील खुलना राज्यातील नराईल जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. चौकशी दरम्यान दोघांकडेही भारतात प्रवेश करण्यासाठी आवश्यक कोणतेही वैध प्रवासी कागदपत्र आढळले नाहीये. पोलिसांच्या अधिक चौकशीत त्यांनी भारत बांगलादेश सीमेवरून कोणतीही लेखी परवानगी न घेता बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केल्याचं सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. काल रोजी नाशिक शहर येथे क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकाला माहिती मिळाली की एक पुरुष आणि स्त्री जे बांगलादेशी आहेत ते अवैध मार्गाने भारतामध्ये आलेले आहेत आणि ते व्हाया नाशिक पुढे पुण्याला जाणार आहेत अशी त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2 पथकाचे श्री तोडकर श्री तोडकर व त्यांची टीम यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथे सापळा लावला. त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी एक पुरुष व एक महिला त्यांना ताब्यात घेतलं. यांना ताब्यात घेतल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्याकडे बांगलादेशी ते रहिवासी असल्याचे त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये त्याच्यासोबत पुरावे सापडले. या पुराव्यानुसार ते निष्पन्न झालं की हे व्यक्ती बांगलादेशी आहेत आणि हे बांगलादेशमध्ये मधून येऊन पुण्याकडे जात आहेत. यावरून त्या 2 व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना काल अटक करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे. तर मूळचे राहणारे होते इथे कशासाठी आले होते? हे दोघेही आहेत, हे तरुण आहेत, पती पत्नी आहेत. ते बांगलादेशवरून निघाले होते आणि ते पुण्याला जात होते असं प्रथमदर्शनी दिसतंय. ते पुण्याला नेमके कुठे कुणाकडे जात होते आणि ते बांगलादेशवरून कुठून आले याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे. त्यांना नाशिकमध्ये त्यांचा राहण्याचा उद्देश नव्हता असं दिसतंय. बाय ट्रेन ते नाशिक रोड पर्यंत आले होते आणि इथून ते परत बाय बस पुण्याला जाणार होते. त्यांना नाशिकमध्ये राहायचं नव्हतं म्हणून त्यांचं नाशिकमध्ये येतानाच आपल्याला माहिती मिळाली की ते नाशिकमध्ये थांबणार आहेत आणि स्टेशनवरती उतरणार आहेत. त्याप्रमाणे त्यांना स्टेशनवर आपण ताब्यात घेतलं. सर त्यांचे नाव काय? त्यांची नावं जी आहेत मोहम्मद साकिब मुल्ला एका व्यक्तीचं नाव आहे आणि जी त्यासोबत महिला होती तिचं नाव आहे नाहिदा बादशाह मुल्ला. सद्यस्थितीमध्ये अजून असं काही स्पष्ट नाहीये. तपासामध्ये सर्व स्पष्ट होतील. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस अंमलदार संतोष सुपेकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर करताय. दरम्यान या कारवाईत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 आणि नाशिक रोड दामिनी पथकाच्या अधिकारी अंमलदारांनी सहभाग घेतलाय. अवैधरित्या भारतात प्रवेश करणाऱ्या किंवा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. नाशिक रोड बस स्थानकातून पुण्याच्या दिशेनं जाण्याआधीच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानं त्यांचा पुढील प्रवास थांबलाय. आता या दोघांनी भारतात नेमका कधी आणि कोणत्या मार्गाने प्रवेश केला तसेच त्यांच्या संपर्कात आणखी कोणी आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.